हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी खूप दिवसापासून व्हिडिओ नाही टाकला, पण आज आम्ही आलो ते म्हणजे कुडाशी. आणि आजच नाही आलो, झाले खूप जास्त दिवस. तर आता मी आलो आहे एका नदीवर आणि आता तुम्हाला दाखवतो ती नदी. इथूनच व्हिडिओ आत्ता स्टार्ट होतो आहे. काही व्ह्यू येतो बघा एकदा. इकडून हा व्ह्यू, हा पूल आहे आणि इकडून बघा एकदम सीनरी मस्त दिसते. आणि आता ताई पण आली आहे तिच्या कॉलेजहून. तर आता तुम्हाला दाखवतो इथे. हे बघा इथे किती जास्त पाणी येते बघा एकदा. बाबा इथे मासे पण आहेत. आणि इथून खूप एरोप्लेन पण जातात, तर आलं तर दाखवेन ते पण. आणि असा आहे हा पूल. आणि ही ताई तुम्हाला तर दिसलीच असणार रामनवमीच्या व्हिडिओत. हाय, हॅलो. कसा वाटला आमचा पूल कमेंट करून नक्की सांगा. तर जर तुम्हाला ही जागा आवडत असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही तुम्हाला सांगितलं असेल तर सांगतो, आम्ही आलो ते म्हणजे कुडाशात. आणि तिकडेच हा पूल आहे. नदीत हा पूल बांधला आहे आणि तो हल्ली झालेला पूल आहे, नवीन. हा बघा इकडे, हे बघा इथे बसली आहे सगळ्यात जास्त उंच जागेवर. कशाला? व्ह्यू खूप छान येतो इथून, म्हणून म्हटलं. आणि मेन रिझन की इथे एरोप्लेन्स दिसतात म्हणून. हां, आताच येऊन गेलं आहे एरोप्लेन. एक इथूनच पास झालं. परत येईल तर बघायला मिळेल तुम्हाला व्हिडिओ. तर तुम्ही इथे बघू शकता. आता आम्ही आलो ते म्हणजे पूलवर. आणि नदीच्या आजूबाजूला किती हिरवळ आहे ती बघा एकदा. आणि जर संध्याकाळच्या वेळी आलो ना, म्हणजे थोडासा काळोख असताना, तर सनसेटही बघायला मिळू शकतो. हे बघा. आणि एक एरोप्लेन आलं आहे, पण ते खूप लांब आहे. ॲक्च्युली ते दाभोली एअरपोर्टला चाललं आहे, मोपाला नाही चाललं आहे. मोपाकडून जी येतात, मोपाला जी जातात ना ती इकडून जातात. आपल्या समोर येतात, ही हॉरिझॉन्टली जातात. आता आधी परत खाली चालल्या कारण पाण्यात जायचं आहे मला. आणि ताई आणि मागे आहेत. आता इथून घरी चाललोय आणि घरी जाण्यासाठी इथपर्यंत चढावं लागणार. बघा आता किती स्टीफ आहे. नसत इझी. चला आता वर आलोय आणि आता जाणार घरी. थांबलोय वर येऊन. ते बघा तिकडे फणस बघा किती. आणि ते झाड लावलेलं आहे बाबांनी. आमच्याच झाडाचे फणस आहेत ते सगळे. पण बाबांनी लहानपणी त्यांच्या लावलेलं ते झाड, ते आता केवढं झालंय बघ. गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे दुसरा दिवस. आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला तो कालचा होता आणि आज दुसरा दिवस आहे. आणि आता आम्ही काय करतोय ते तुम्हाला दाखवतो मी. आता आम्ही इकडे काजू भाजतोय. तेव्हा सुरभीताई काजू भाजते. तर आता काजू भाजून झालेले आहेत. हा बघा किती ओल्या होतील. गार झाल्यावर मग फोडायच्या. हे बघा वास सुंदर, फिलिंग्स सुंदर येतोय वास.
आता आम्ही काजू फोडतो आणि तुम्हाला दाखवतो. तर आता काजू भाजून झाल्यात आणि ह्या वाडग्यात सगळे काढतात. ते आता वाडग आम्ही घरात घेऊन जाणार आहोत. खरंच होय. ते गार व्हायला हवा मग फोडायचे. गरम आहे. हो गरम मीठ. आता काजू भाजून झाल्यात आणि आता घरात ठेवायला चालली आहे सुरभीताई. आमचं किती फोटो काढतो. फोटो नाही व्हिडिओ करतोय. तुम्ही युट्यूब वर दिसणार व्हिडिओ. युट्यूब आहे मी. मग त्यांचं चॅनल विचार. कातरी हौशी नाट्य मंडळ कुडासे आहे मी. तुमच्याही चॅनलला सगळे सबस्क्राईब कर दे. व्हिडिओ करतो चालू आहे. आमचा भावी युट्यूब आहे. उद्या ते मनगण्याला ठेवू. हे बघा उत्सुकता. आताच प्रयत्न चालू आहेत काजू फोडायचे. हात काळे होतात. हात काळे करून घ्यायचे पण हौस आहे. कुठे गेलो टेबल. आता वारा तर सुटलाय पण काय लागत नाही. आमच्याकडे सनफ्लावर्स पण आहेत बघ. हे सनफ्लावर सारखी दिसणारी फुलं ही बघा. छान आहेत ना. कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला ही फुलं आवडली की नाहीत ते. चला फोटो ही आवडली की नाही मग चला आता काजू फोडायचं काम. ताई काजू फोडायचे. चला या. एक्साइटेड. कुठे गेले छोटं सुरभी. हे बघा आता. हाय कुठला खायचं. दीदी बशी दी. काजू खाऊन बघूया कसा आहे तो. घातलेले संपतायत इथे काजू. संपत नाहीत. असे असे संपतात. हे बघा आता बाबा पण काजू खात आहेत. छान छान छान. मग आता सगळे काजू ताई फोडणार आहे. हो खाणार आहे. हे बघा भाजलेले काजू. काजू भाजलेले ना मॅडमनी. मीच भाजले. मग हे बघा इतके काजू फोडून झालेत. अरे तो ते वाट बघतो. तरी फोन करू नाही. हॅलो गाईज, अगेन कॅमेरा इज रोल बॅक टू मी. इथे प्रणवने माझ्याकडे दिलाय कॅमेरा आणि स्वतः मात्र मस्तपैकी काजू खात बसलाय. सो आय विल शो यू. हा बघा प्रणव काय चाललंय तुझं. काजू खातोय. हे इथे सोललेले काजू फडशा पाडायचं काम ह्याचं आणि इकडे ह्यांचं चाललंय. कसे आहेत बाबा काजू. सुंदर ना. फोडून कोण देत आहे. आई इथे जोरदार कामाला लागली आहे काजू फोडण्याच्या. हा तर आम्ही खातोय ती फोडते. हेच चालू आहे. प्रणव आता कॉन्टेंट सगळं विसरलाय कारण तो काजू खाण्यात बिझी आहे. काजू इज द फर्स्ट प्रायोरिटी. ओ कोकणी मेवा. आमच्याकडचे एरोप्लेन्स येतात ते तुम्हाला माहितीच असेल घरी. तर मी दाखवते कसे येतात. वेट सी. इंडिगोचं प्लेन आहे. ह्या साईडला मोपा आहे म्हणजे ह्या साईडला मोपा आहे
आणि हार्डली एक 15-20 मिनिट्सच्या डिस्टन्सवर मोपा एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल. सो खूप सारी फ्लाईट्स येत असतात, 5-5 मिनिटांनी येत असतात आणि इथे आमची झोप मोड करत असतात. सो हे बघा, ॲनिमल लवर. युट्यूबवर येणार तू, समजला? आमच्याकडनं हात लावून घेतलास तर युट्यूबवर येशील, फेमस होशील. हा बघा, अप्रोच करतो तो, मला पण युट्यूब मध्ये घे, त्यांचं मी पण फेमस होईल. हाय हाय, हॅलो हॅलो कर बारी हॅलो बघ तू, हाय कर, व्हिडिओ करतोय दादा. व्हिडिओ हाय कर बा, हाय कर, हाय दाखव. चला, फॅन आमचे फॅन. इथे आमच्याकडे उद्या कार्यक्रम आहे. एक राखणदार आहे गावचा, रायकर. तर इथे खूप मोठा चांगला कार्यक्रम असतो, पूजा असते, त्याचीच तयारी सगळी चालू आहे, प्रिपरेशन. आणि हे सगळं सांगण्याची गाईड कोण? आय एम हर्षित. येस. आणि ही अशी तयारी केली आहे इथे सगळी, त्याच्यामुळे घरातले सगळे बिझी आहेत आमचे यावेळी. हो, गडबड चालू आहे, तरी पण तुम्हाला दाखवतो आम्ही कसं काय करतो. हे इकडे फुल बघा, थोडेसे जास्वंद सुंदर असतात, हे बघितलं? आणि त्यातलंच एक हे किती युनिक टाईपचे तुम्हाला इथे जास्वंद वगैरे दिसतात. खूप सुंदर फुलं, झाडं. तिकडे बघ किती घनदाट सगळं आहे झाडं. आणि ही तर जागा तुम्हाला आधीपासून माहीतच असणार जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज बघितला असाल तर, व्लॉग्स. त्याच्यात मी ही सगळी जागा एक्सप्लोर करून सांगितली आहे. बाय द वे हे गाव कुडासे, तालुका दोडामार्ग, माहितीच आहे तुम्हाला. आणि हे आमचं घर. इथे आधी आमच्याकडे दुकान होतं, ते आता डिमॉलिश करणार आहोत हळूहळू. त्यानंतर हा असंच एक गोठा कसा आहे. सध्या तरी आमच्याकडे गाई बी नाही आहेत, पण आधी गाई होत्या म्हणून त्या तेव्हा इथेच ठेवल्या जायच्या बाबा, आणि इथेच पण आता त्यांना आम्ही लावून सगळं ते, ठेवायच्या. सुडतं वगैरे लाकडं वगैरे असतात ते आम्ही स्टोअर करतो ह्याच्यात. येस. गाडी तुझा आवाज असा काय आहे मॅव? ये. चल येतेस आमच्यासोबत छोले आणायला? हॅलो. चला, आता आम्ही चाललो ते म्हणजे मसाला आणायला दुकानात. छोले मसाला आमच्याकडे घरी रात्रीचा बेक छोल्यांचा. ओ येस. ह्या गावात असं काय नाहीये, एकच दुकान आहे, त्यामुळे आम्ही आता त्याच दुकानात चाललोय. चला, आता आम्ही तुम्हाला पूर्ण गाव फिरवतो. सगळ्यात आधी इकडचा व्ह्यू बघा. हे तर कायच नाही. इथे ना ह्या जागेवर आम्ही गणपती जेव्हा विसर्जन करतो ना, इथे गणपती लावून शेवटची आरती करतो. सो हा एक स्पॉट आहे जिथे सगळे गणपती एकत्र येतात आणि सगळे एकत्र जमून त्या सगळ्या गणपतींच्या मूर्तीसमोर आरती करतात. प्लेन इज स्पॉटेड. हे ते zoom कर. बघ हा, हे आकाश एअरलाईनचे प्लेन आहे, इतक्या जवळून दिसत आहे. आणि जर तुम्हाला माहित नसेल तर ताईला खूप जास्त चांगली नॉलेज आहे प्लेन्स बद्दल, त्यामुळे ती बघूनच सांगू शकते कुठच्या कंपनीचं एरोप्लेन आहे ते. प्लेन, फ्लाइट्स, सगळी इन्फॉर्मेशन.
इथे असे मस्तपैकी लोकांनी नवीन नवीन बंगले बांधलेत. खूप डेव्हलप झालं आहे आमचं गाव. आधी असं अजिबातच नव्हतं. हा मेन रोड जो इथून बस वगैरे जातात. आणि इकडून सरळ गेलो की पुढे मंदिर आहे. बरोबर. 5 मिनिटं पण नाही, 2 मिनिटावर आहे आपलं तर दुकान, जिथून आम्ही छोले मसाला आणणार आहोत. होपफुली मिळाला पाहिजे. नाही मिळाला तर काय ऑप्शन नाही, मग पिठी भात खायला लागेल. आणि तो नको आहे पिठी भात. आणि मग आमचे सगळे ड्रीम्स. नको तिथे. तर पोहोचलो दुकानावर. बघूया आहे की नाही तो मसाला. पापा छोले मसाला नाही आहे. चैन से जो टूटे कोई सपना जग सुंदर सुंदर है. अबे अब कोई चांस नहीं है छोले मसाला मिलने का. आणि इथे आसपास फोन कुठे. करून सांग आईला छोले मसाला नाही म्हणून. ओके ठीक आहे. माहिती आहे अशी फुलं मिळतात ज्याचे आपण काय काय ऑर्नामेंट्स करू शकतो. हे लहान असताना केलेले खूप मस्त धंदे. अरे या कुठे बघ हे झालं पाहिजे. ताईने अशी खूप फ्लावर्स बनवली आहेत. फ्लावर्स हे बघा. नाही, हे रिंग आहे ही. माझ्या त्या बोटात काही जात नाही आहे. हाऊ क्यूट. मस्त आहे ना. ह्याचं आपण असं नेकलेस पण करू शकतो, रिंग पण करू शकतो, ब्रेसलेट पण करू शकतो. सुंदर सुंदर असतं. मजा येते हातामध्ये. लेट्स तुला दिवस आहे. लुक ॲट हिम. दाखव हात तुझा. कुकी नाही कुकी. लेट्स गो. येताना आम्ही दुसऱ्या रस्त्याने. येस येताना आम्ही तिकडून आलो, पण आता न्यू रोड. न्यू रोड म्हणजे 2च रस्ते जातात. आणि हा मेन रोड आहे. इथून आपण इकडे एंटर करू शकतो. हे आणि त्या 2 वाटा आहेत. आणि युट्यूबला टाकतो. गाव फिरवतोय बघ. आजी काय विचारतो. सगळ्याचीच फोटो करून टाकतोस. फोटो नाही व्हिडिओ करून टाकतो. ये हे प्रणवच्या भाषेत नर्सरी आहे. पण नर्सरीच आहे, अंगणवाडी. फर्स्ट मी जेव्हा बघितली तेव्हा नर्सरीच होती, पण आता What do you बंद mean? दिसते. नर्सरी होती. नर्सरीच आहे. आता सुट्टी पडली असेल मुलांना. ओके. तर आता आम्ही सन बघा picture. येस दाखव जरा सन. हा बघा सनरेज पडत आहेत. थोड्याच वेळात सनसेट होणार. मिशन काय आमचं सक्सेसफुल झालं नाही आहे जे आपलं होतं. अनसक्सेसफुल झालं. सो बॅड. बट या बघू. आता पिठी छोले भात पण तर नाही. खायला नाही मिळणार. पिठी भात तर नाही, पण काहीतरी चांगलं बनवून खाऊ अशी होप आहे. हे दादा तिथे काय करतात. ते बघा तिकडे त्याची पुढे. तयारी जोरदार झाली. जोरदार. मी इथे पण वाजत आहे. आणि हे बघा फर्स्ट मी जो तुम्हाला डॉग दाखवलेला तोच इथे आहे. तो वुल्फ कसा राहिलाय बघ. वेट तुम्हाला दाखवतो कसा वुल्फ कसा राहिला आहे तो. हा बघा. ए हाय बोल, त्याला फुटेज दे. हाय बोल. फेमस होणार तू. युट्यूब वर दिसतोयस. वो चल. लेट्स गो. पोज देऊन राहिलाय तो. वुल्फ सारखा. हा
हँडसम आहे तो एकदम. आणि बाबा तिकडे बघा उभे आहेत. बाबा धुतायत कळशा आणि पिंप. उद्या आमच्या घरात सगळं पूर्ण गाव जेवणार आहे. गाव जेवण आहे जे तिकडे असते तिथे पण काम चालू आहे. हे बघा सगळीकडे कामच काम सुरू आहे. आम्ही फक्त फिरतो. होय पण आमचं काय काम झालं नाही. बॅक टू मम्मा. लेट्स गो. नाही झालं काम. सांगितलं प्रसाद काकाला. ठीक आहे. डिसअपॉइंटमेंट. चला तर आता आम्ही चाललो ते म्हणजे रायकऱ्याकडे. देवस्थान आहे एक आणि ह्या देवस्थानाकडे उद्या कार्यक्रम आहे. ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. हर्षिता गाईड यांनी तुम्हाला सांगितलंच असेल. आणि हे बघा उद्याच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे. तुम्ही पण काहीतरी हेल्प करा. आम्ही हेल्प करत होतो पण आमची ती हेल्प युट्यूब वर काढून आम्ही हेल्प करतो. हा फेमस होणार तू. सांग ती कोणती. ही माझी ताई नेत्रा ताई. आणि आता ती इकडे रांगोळी घालणार आहे. ती रांगोळी मास्टर आहे. रांगोळी हो चांगली रांगोळी काढते. ए नको तिकडे जाऊ नको. काहीतरी चालू आहे. वाट बरोबर नाही ती पडणार. चला एक सीट. टिकेट. टी-शर्ट आहे. आई डिसअपॉइंटमेंट। अभी तक आप काजू ही फोड़ रहे हो, क्या बात हुई? हे घे, नाही मिळाले छोले नाही जेव्हा देतो पिठी भात जसं मी बोललेले। ठीक आहे, खा लेंगे। उद्या काय काय चमचमीत असेल ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला। येस डन। सो आता पुरतं एवढंच। तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच। मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ मध्ये, पण त्याच्या आधी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला ती फुलं कशी वाटली ते, आणि गाव कसं वाटलं ते नक्की सांगा। आणि हा नवीन गाईड कसा वाटला ते नक्की सांगा। आजच्या व्हिडिओ मध्ये फक्तच मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय बाय।